आता बायका सरळ सरळ नवऱ्याविरुद्ध एफ-आय-आर दाखल करू शकत नाही. कारण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की नवीन कायदे आता आलेले आहेत. परंतु नवरे चिंतित असतात बायकांपासून. थोडीशी किरकोळ गोष्ट होऊन जाते आणि लगेच बायका पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करतात. तर मग काय करावे नवऱ्याने जर त्याच्या बायकोने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली असेल तर? जाणून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या की ज्याची कोणाची बायको पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करेल तेव्हा पोलीस तुम्हाला नक्की बोलवणार. म्हणजे पोलिसांचा कॉल तुम्हाला येणारच. जर तुम्ही बायकोसोबत मारपीट केली नसेल तर विदाऊट एनी टेन्शन तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे व तेथे जाऊन तुमची बाजू तुम्ही ठेवायला पाहिजे. कारण आता जो नवीन कायदा आलेला आहे त्यामध्ये सेक्शन 173 सबसेक्शन 3 BNSS मध्ये स्पष्ट दिलेले आहे की 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत शिक्षेस पात्र असणारे जे अपराध आहेत, अशा प्रकारचे कोणी आरोप लावत असेल ज्यामध्ये 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, अशा प्रकरणामध्ये पोलिसांनी सरळ एफ-आय-आर दाखल न करता ते 14 दिवसांपर्यंत यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करू शकतात. तर नवरा बायकोमधले जे वाद आहेत, ज्या केसेस आहेत, मॅक्झिमम केसेस कोर्टामध्ये खोट्याच ठरत आहेत. आणि या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाचे सुद्धा डायरेक्शन आहे की हजबंड अँड वाईफचे क्रुएल्टी संबंधात किंवा डावरी डिमांड संबंधात जेव्हा कंप्लेंट येते तेव्हा सरळ एफ-आय-आर दाखल करू नये, तर दोघांना समोरासमोर बसून त्यांच्यामधला वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्यामध्ये सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करा. एफ-आय-आर दाखल करण्याची आवश्यकताच पडत नाही. तर नवीन कायद्यामध्ये आता हे लिहिण्यातच आले आहे सेक्शन 173 सबसेक्शन 3 BNSS मध्ये. तर अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला जर कॉल येत असेल पोलीस स्टेशनमधून तर तेथे जाऊन तुम्ही तुमची बाजू त्यांच्यासमोर ठेवा. जेव्हा तुम्ही तुमची बाजू पोलीस स्टेशनला ठेवायला जाल तेव्हा तुमचे इंटेन्शन क्लिअर पाहिजे आणि समोरच्याचे पहिले तुम्ही इंटेन्शन जाणून घेतले पाहिजे. आयडिया तर असतेच तुम्हाला की तुमच्या विरुद्ध ती रिपोर्ट का देत आहे. ॲक्च्युली तिला माझ्यासोबत राहायचेच नाही आहे, तिला डिवोर्स पाहिजे किंवा तिला पैसा पाहिजे. जे कोणते रिझन असेल ते तुम्हाला माहिती पडेलच. तुम्ही जा आणि तुम्ही तुमची बाजू तिथे ठेवा की साहेब ही राजी खुशीने घरून निघून आली, कोणत्याच प्रकारचा वाद झाला नाही. ॲक्च्युली ही आता मला पसंत करत नाही, माझ्यासोबत राहायची तिची इच्छा नाही. आता ही केस याच्याकरिता करत आहे की कसे करून प्रेशराईज करून माझ्याकडून पैसे लाटण्याच्या उद्देशाने ती इथे आलेली आहे. मी सुद्धा तिच्यापासून राजी खुशीने अलग होण्यास तयार आहे, अशी बाजू तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला वेगळे व्हायचे असेल तर. परंतु तुमची सोबत नेण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता की सर मी सोबत ठेवायला तर तयार आहे, परंतु हिला स्वतःलाच माझ्यासोबत राहायचे नाही आहे, म्हणून ही खोटी केस करण्यासाठी येथे आली आहे. ॲक्च्युली तिची अमुक इच्छा आहे किंवा डिवोर्स पाहिजे आहे. जी कोणती तिची डिमांड असेल ते तुम्ही तेथे सांगायचे. तुम्ही कसे चांगले राहता, ती कशी तुम्हाला त्रास देते, हे सुद्धा तुम्ही तिथे सांगितले पाहिजे. आता नवीन कायद्यानुसार सेक्शन 85 BNS नुसार तुमच्यावरती केस दाखल करण्यात येईल. जुन्या कायद्यामध्ये 498A नुसार केस दाखल करण्यात येत होती CRPC मध्ये, परंतु आता सेक्शन 85 मध्ये आणि या सेक्शन अंतर्गत 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो जर हे मॅटर तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये सिद्ध झाले तर. परंतु सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नुसार येथे एक रूल जोडला गेलेला होता, तो म्हणजे सेक्शन 41A चा नोटीस, जो आता नवीन कायद्यानुसार सेक्शन 35 अंतर्गत पाठवण्यात येतो. यामध्ये सुद्धा तोच नियम आहे की तुम्हाला अरेस्ट करण्यात येऊ नये, अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त सुद्धा 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षेस पात्र असणाऱ्या अपराधांमध्ये अटक करण्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे तुम्हाला आता घाबरण्याचे कारण नाही. भीती कशाची आहे आता? जा तुम्ही पोलीस स्टेशनला सरळ आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची बाजू ठेवा. पोलिसांना समजावून सांगा. आता रुटीनली ते अरेस्ट करू शकत नाही तुम्हाला आणि रुटीनली एफ-आय-आर सुद्धा रजिस्टर्ड होऊ शकत नाही तुमच्या विरुद्ध. त्यामुळे तुम्ही आधीच ठरवून घ्यायचे की तिला सोबत ठेवायची की नाही. जर तिला तुम्हाला सोबत ठेवायचे नसेल आणि तिने जर तुमच्या नातेवाईकांची नावं तिच्या तक्रारमध्ये दिले असतील
तर तुम्ही त्यांना त्याबद्दल सुद्धा एक्सप्लेनेशन द्या की तिने तुमच्या नातेवाईकांची नावं का त्यामध्ये टाकलेली आहेत. त्यांचा काही रोलच नाही. विनाकारण त्यांना त्रास देण्याकरिता तिने हे नावं या कंप्लेंटमध्ये लिहिलेले आहेत आणि तेव्हा पोलीस ऑफिसर्स ती नावं काढून टाकतात. हे प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगतो आहे. तुमच्या नातेवाईकांची नावं त्यामध्ये राहणार नाही. नंतर मग चार्जशीट तयार होईल जर तुमचे सेटलमेंट झाले नाही तर पोलीस स्टेशनमध्ये. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सेटलमेंट होत नाही तेव्हा मग FIR होते आणि तुम्हाला वापस पाठवण्यात येते आणि त्यानंतर तुम्हाला नोटीस मिळेल सेक्शन 35 BNSS चा. नोटीस मिळाला, फॅमिली मेंबर्सचे नावं कटले त्या FIR मधून. नंतर काय होईल? नंतर तुम्हाला बोलवतील, तुमच्या बायकोची कहाणी ऐकतील, तिचे बयान होईल, तिच्या बाजूने असणाऱ्यांचे बयानं होतील. त्यानंतर तुम्हाला सरळ कोर्टामध्ये बोलवण्यात येईल समन्सवरती. चार्जशीटच्या वेळेला जेव्हा चार्जशीट कोर्टामध्ये पोलीस दाखल करतील तेव्हा तुम्हाला बोलवण्यात येईल. तेव्हा तुम्ही कोर्टामध्ये हजर व्हायचे आणि सेम डेला तुम्ही बेल करून घ्यायची. तुमची इझिली हँड टू हँड बेल होऊन जाते, कारण तेथे तुम्हाला पोलीस नोटीस देऊन बोलवत असतात. यामध्ये कुठलीही अडचण राहत नाही. बेल झाल्यानंतर लगेच तुमच्या विरुद्ध चार्जेस फ्रेम करण्यात येईल की तुमच्या विरुद्ध तुमच्या बायकोने असे असे ॲलिगेशन्स केलेले आहेत, तुम्हाला ते मान्य आहेत का? किंवा नेक्स्ट डेटवर सुद्धा तुम्हाला बोलवण्यात येऊ शकते चार्जेस फ्रेमिंग करिता. आणि त्यानंतर या केसमध्ये लंब्या लंब्या तारखा होत असतात, कारण कोर्ट सुद्धा यामध्ये सेटलमेंटचाच विचार करत असते. त्यामुळे या तारखा लांब देण्यात येतात आणि सेटलमेंट झाले तर कोर्टाकरिता ते बरं राहतं आणि त्यामुळेच या केसेसला 5-5 वर्ष लागत असतात. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.